नमस्कार, मी मनीषा बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी केलेले हे मटकीच्या मोडाची चमचमीत अशी उसळ। व्हिडिओ चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे, चॅनलवर जर नवीन असाल जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ज्यांनी सबस्क्राइब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद। तर मटकीच्या मोडाची उसळ करण्यासाठी इथे मी 1 वाटी मटकीचे मोड घेतलेले आहेत, ते वजनी प्रमाणात 75 ग्रॅम आहेत। तर आता इथे मटकीचे मोड कमी आहेत म्हणून मी एक बटाटा असा लांबट कट करून घेतलेला आहे। खूप जास्त पातळ स्लाइसेस केले नाही, तर मध्यम अशा आकारामध्ये बटाटा कट करून घेतलेला आहे। त्याच्यावरची साल काढलेली आहे, पाण्यामध्ये असा घालून ठेवलेला आहे जेणेकरून तो काळा पडणार नाही। तर उसळ बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे आणि मध्यम आकाराचा एक टोमॅटो पातळ स्लाइसेस मध्ये असं लांबट कट करून घेतलेला आहे। तर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक अशी कट करून घेतलेली आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तर त्या कढईमध्ये आता अगदी एक छोटा चमचा होईल इतकं तेल घालायचं आहे। तर थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल हलकंसं गरम झालं की याच्यामध्ये मटकीचे मोड घालूया। मटकीचे मोड उसळ करायच्या आधी थोडेसे असे गरम करून घेतले की चव छान येते उसळीला, किंवा पातळ भाजी जरी करत असाल तरी त्याच्या आधी मटकीचे मोड आहे ते हलका असा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, खूप जास्तही भाजायचे नाहीत। तर अगदी 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती हे मोड मी आता भाजून घेणार आहे। मटकीचे मोड असे भाजून घेतले की चवीला छान लागतात, किंवा लहान मुलांना तुम्ही असे भाजून थोडंसं त्याच्यावरती मीठ घालून सुद्धा खायला देऊ शकता, तर अगदी पौष्टिक असतात हे। तर हे भाजून झालेले आहेत, आता हे आपण काढून घेऊया। मटकीचे मोड हलकासा रंग बदलेपर्यंत मी इथं भाजून घेतलेले आहेत आणि काढून घेतलेले आहेत। तर त्याच कढईत आता 1-1.5 पळ्या होईल इतकं तेल घालायचं आहे। उसळ करताना थोडंसं तेल जास्त लागतं। तर हे तेल गरम झाले की आपण याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालूया। मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने पाव चमचा इथं जिरे घेतलेले आहेत। जिरे चांगले फुलले की आता आपण याच्यामध्ये कांदा घालूया। कांदा हलका असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर उसळीमध्ये कांदा खूप जास्त भाजायचा नाही, तर हलका असा तांबूस रंग येईपर्यंत भाजायचा आहे। कांदा थोडा वेळ मी परतून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता हलकासा रंग बदललेला आहे आणि साईज देखील कमी झालेली आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो ही थोडासा परतून घ्यायचा आहे। तर त्याआधी मी गॅसची आच मोठी केलेली आहे आणि मोठ्या आचेवरती टोमॅटो 1-2 मिनिटं परतून घ्यायचा आहे। टोमॅटो खूप जास्त गाळ करायचा नाही, कारण मटकीचे मोड पूर्णतः होईपर्यंत अगदी खूप गाळ होऊन जातो टोमॅटो, म्हणून सुरुवातीला फोडणीमध्ये अशा प्रकारे थोडासा कच्चा ठेवायचा आहे, खूप जास्त गाळ करायचा नाही। उसळीला लागणारं मीठ आता मी इथंच घातलेलं आहे, चवीपुरतं बारीक मीठ घातलेलं आहे। तर मीठ घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटं टोमॅटो सुद्धा परतून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता टोमॅटोची साईज देखील कमी झालेली आहे, थोडासा असा गाळ झालेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तर कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्याकडे असलेला घरगुती साठवणीतला कोणताही मसाला घालू शकता। परत हे फोडणीमध्ये सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता याच्यामध्ये भाजून घेतलेले मोड घालायचे आहेत। मोड घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यावरती एक ताट झाकायचं आणि मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटं याला चांगलं असं वाफवून घ्यायचं आहे। कढईवर ताट झाकून ठेवायचं आहे आणि याच्यामध्ये अर्धा ग्लास ताटामध्ये पाणी ओतायचं आहे, जेणेकरून मटकीचे मोड आहेत ते कढईला चिकटणार नाहीत किंवा करपणार नाहीत, म्हणून ताटामध्ये पाणी ओतायचं आहे। ताट झाकून ठेवल्यानंतर बरोबर 2 ते 3 मिनिटांनी मी कढईवरचं ताट काढलेलं आहे। तर परत एकदा हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मटकीचे मोड वाफेवर जेव्हा शिजवले जातात तेव्हा मटकीची उसळ खूप छान लागते, म्हणून पाणी लगेच न ओतता 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती हे मटकीचे मोड उकडून घ्यायचे आहेत। तर हे मिक्स करून झाल्यानंतर बटाटा घालायचा आहे आणि बटाटाही व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर परत ताट झाकायचं आहे आणि परत बटाटा सुद्धा 2 ते 3 मिनिटं मध्यम आचेवरती असा उकडवून घ्यायचा आहे। मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटं उकडून घेतल्यानंतर याच्यावरचं ताट काढलेलं आहे आणि परत एकदा हे असं मिक्स करून घेतलेलं आहे।
हे चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। मी अर्धा ग्लास पाणी ताटात ओतून ठेवलेलं होतं, ते गरम झालेलं आहे। तर त्याच्यातलं थोडंसं पाणी आता याच्यामध्ये ओतायचं आहे। एकदम जास्त पाणी न ओतता थोडं थोडं पाणी घालून ही मटकीची उसळ शिजवून घेतली की छान लागते। खूप सारं पाणी एकदाच ओतायचं नाही, तुम्ही वाफेवर सुद्धा शिजवून घेऊ शकता, पण मी थोडंसं पाणी याच्यात घातलेलं आहे। पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळीकडून छानपैकी उसळ व्यवस्थित शिजेल। किंवा बटाटा आहे तो सगळीकडून चांगला शिजला जातो, तर त्यासाठी थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर पाणी ओतल्यानंतर गॅसची आच मी मोठी केलेली आहे, थोडंसं असं मिक्स करून घेतलेलं आहे। थोडा वेळ हे मिक्स करून झाल्यानंतर ताट झाकायचं आहे, मध्यम आचेवरती याला चांगलं असं वाफवून घ्यायचं आहे, जेणेकरून बटाटा पूर्णतः शिजला पाहिजे। मी थोडा वेळ हे झाकून ठेवलेलं होतं, त्याच्यानंतर ताट काढलेलं आहे आणि हे परत असं मिक्स करून घेत आहे। तर याच्यातलं पाणी पूर्णतः आटलेलं आहे। तर आता आपण बटाटा शिजलाय का नाही ते बघूया। तर बटाटा चांगला शिजलेला आहे। तर मटकीच्या मोडाची उसळ झालेली आहे। तर आपण शेवटी याच्यात थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तर शिजून झालेली असली तरी सुद्धा आता 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती हे असंच परतत राहायचं आहे, जेणेकरून उसळीला छान चव येते, ओलसरपणा थोडासा कमी होतो। मटकीच्या मोडाची उसळ करून बघा, आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।